आता राजकारणाच्या नावाने बोंब ठोकणं बंद करा, कंप्लेंट करणं बंद करा. एक उदाहरण सांगतो, एक्झाम्पल. याच्यामध्ये कुठलंच पॉलिटिशियन इन्व्हॉल्व नाही, सरकारी इन्व्हॉल्व नाही. आमच्या घराखाली एक चौक आहे, छोटा कॉलनीचा चौक असतो, असा 4 रस्ते. दर महिन्याला 10 ते 12 लोक धडपडतात. कोणी जोरात चालवतं, कोणी रेस करत गाडी तोडतं पडतं, उदाहरणार्थ. मग बघितलं 2 महिने झाले, 3 महिने झाले, काय कोणी स्पीड ब्रेकर बांधत नाही, काय होत नाही, सोडा, मी कंप्लेंट करणार नाही परत. मग मी सोल्युशन केलं, प्रयत्न केला. माझ्या माळ्यावरती एक ड्रम पडलेला होता, तो ब्ल्यू कलरचा ड्रम असतो छोटा, त्याचं झाकण नव्हतं आणि थोडा तुटलेला होता, क्रॅक झाला होता. असंही पडलेला होता वरती काही कामाला. खाली नेला, त्याच्यामध्ये दगड भरले, एक छोटा झेंडा लावला त्याच्यामध्ये, आणि ते बघता बघता 1-2 आजी आणि मावशी होत्या आजूबाजूला राहणाऱ्या, ते आले समोरून, जे मला ओळखत पण नाही, कारण मी नवीन राहायला आलो तिकडे. आणि त्यांनी चुना घेऊन आले मला. ते म्हणे, बेटा तू लावलंय ना म्हणे सर्कलला, विटा लाव म्हणे आणि चुना लाव म्हणे सर्कल, म्हणजे रात्री पण ते हायलाइट होईल. याचा अर्थ काय? चांगलं थोडं करायला गेलं, 2 लोक जॉईन झाले अजून. पण जे लोक जॉईन झाले न काही रिलेशन ठेवता, त्यांना कळलं की माझं इंटेन्शन काय. 3 दिवस तो ड्रम राहिला, पण 4थ्या दिवशी चोरीला. सकाळी ऑफिसला आलो, ड्रम गायब. आता तो तुटलेला ड्रम, दगड भरलेले, झेंडा लावलेला, बॉर्डर मारली, तरी पण हिंमत केली कोणीतरी उचलून जायची. ठीक आहे, भंगारवाला असेल, अरे पण आपलाच होता ना नाण्याची ही बाजू, सरकार आणि समाज. मग समाजाने उचलला ना तो. मग ह्याचाच तर आपण चुकी करतोय, इथेच तर आपण फसतोय. काय भेटलं असं त्याला? 100 रुपये नसतील भेटले. अरे पण एखादा तोंड फुटला असतं, ऍक्सिडेंट वाचला असता, याने वाचली त्यावेळेनंतर. 4 दिवस काहीच ऐकलं नाही. सगळ्यांनी मला खूप चांगलं वावा केलं की हो, एवढ्या वर्षांपासून ऍक्सिडेंट होत आहे, कोणाला सुचलं नाही म्हणे 2 दगड लावायला, तुम्ही स्वतःहून ड्रम लावला. पण त्याचं अँसर काय भेटलं मला? चोरी, नुकसान.